नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये 30 इंच साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा. तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 13.5 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 14.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या. तर हा 30 इंच साईजचा ब्लाउज आहे. त्याचा मागचा गळा डीप आहे म्हणून शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं इंची टेपच्या 3 लाईन इतकं तिरकस उतार देऊन घ्यायचा. इथून आपल्याला 1 इंचावरती मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे. तर मी इथं 1 इंच घेत आहे. त्याच्यानंतर 30 साईज आहे तर 30चा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच. त्याच्यानंतर मग 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं खाली पाव इंच किंवा 3 लाईन इतकं तिरकस उतार द्यायचा आणि इथून आपल्याला मुंडा राऊंड मोजून घ्यायचा. तर मुंडा राऊंड आहे 14 इंच. तो इथं मी अशा पद्धतीने मोजून घेत आहे. वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून तर बघू शकतात इथं बरोबर 7 इंच हा मुंडा राऊंड आलेला आहे अशा पद्धतीने. तर हे अंतर घेतलं 1 इंच तर बरोबर मुंडा राऊंड हा 7 इंच येतो. तर हे 1 इंच अंतर डीप गळा असल्यामुळे आपण 1 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग कमर आहे 26 तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा 6.5 इंच. त्याच्यानंतर मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. मध्य सेंटर काढून आणि 1 इंचाचा उभा टक्स घ्यायचा आहे. उभा टक्स घेतला 4.5 इंचाचा. तर इथं आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचं आहे. परत इथून आपल्याला इथं अर्धा इंच तिरकस डाऊन करायचं. त्याच्यानंतर 5 इंच शोल्डर घेतलं. गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती. गळ्याची खोली आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10 इंच घेतलं. वरच्या बाजूला 2 इंच आणि इथं घेत आहे 2.5 ते 2.25 इंच. त्याच्यानंतर इथं सुद्धा आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंचावर. इथं अर्धा इंचावरती खून करायची परंतु इथं बरोबर पाव इंच इतकं येतं. तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल. तयार उंची आहे 13.5 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करून 14.5 इंचावरती पूर्ण उंची घेतली. त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा घेतला 5.5 इंच. इथं आपण ह्या पॉईंटपासून 1 इंच इतकं अंतर मोजून आणि मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर मुंडा घेर पूर्ण आहे 14 इंचाचा तर इथं बरोबर 7 इंच येत आहे. जेव्हा आपण 1 इंच अंतर घेतलं तेव्हा इथं मुंडा घेर बरोबर 7 इंच येतो. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग टाकून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. याचा मध्य सेंटर काढून 4.5 इंचाचा उभा टक्स घेतला. तर हा टक्स घेतला 1 इंचाचा. इथं वरती अर्धा इंच वरती जाऊन आणि अशा पद्धतीने तिरकस पॉइंट घेतला. गळा ओपन केला 2 इंचावरती आणि गळ्याची खोली घेतली 10 इंच. तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल. तर आता याची कटिंग करू. मागची साईड कॉपी करायच्या आधी प्रिन्सेस कटसाठी खालच्या बाजूला 1.25 इंच अंतर इतकं वाढवून घेतलं आणि आय हुकसाठी 1.5 इंच इतकं अंतर वाढवून मग मागची साईड जशीच्या तशी आपल्याला कॉपी करायची आहे. त्याच्यानंतर मागची साईड आहे तशीच आपल्याला कॉपी करायची आहे. परंतु त्याच्या आधी मी काय करून घेतलं, खालच्या बाजूला 1.25 इंच इतकं अंतर एक्स्ट्रा घेतलं आणि इकडच्या बाजूला आय हुकसाठी 1.5 इंच इतकं अंतर
एक्स्ट्रा घेतलं, तर मी ते आधीच खुणा करून आणि मागची साईड आहे तशीच कॉपी करून घ्यायची. कॉपी करून घेतली, परंतु खाली 1.5 इंच इतकं अंतर आणि इथं मी 1.5 इंच इतकं अंतर एक्स्ट्रा घेतलं. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर पुढच्या मुंड्याचा शेप या पॉइंट पासून अर्धा इंचावरती आतमध्ये द्यायचा आहे. तर तसं जमत नसेल तर काय करायचं, हे आय हुकचं अंतर सोडून आणि 5 इंचावरती आपण ज्या पद्धतीने मुंडा आखून घेतला तो आखून घ्यायचा. पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. करायचा आहे आपल्याला गळ्याची रुंदी घेतली 2 इंच, तर गळ्याची खोली आहे 6 इंचाची. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 6.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर खालच्या बाजूला अंतर घेतलं 2.5 इंच. गळा घेतला गोल. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची आहे. त्यानंतर आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉइंट आहे 9.5 इंचावरती. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी इथं 10 इंचावरती खूण करून घेतली. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे, परंतु घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी इथं हे अंतर किती घ्यायचं आहे, आय हुकचं अंतर सोडून 3.5 इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट दिला. तेच अंतर वरच्या बाजूला मोजून घेतलं. त्याच्यानंतर आपण इथं हे अंतर घेतलं 3.5 इंच. इथं सुद्धा 3.5 इंच घेतलं, परंतु इथं आपल्याला 3 इंचावरती ही लाईन अशी तिरकस ओढून घ्यायची. आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल तर हे अंतर आलं 3 इंच आणि वरच्या बाजूला आलं 3.5 इंच. अशा पद्धतीने करायचं आहे. टक्स पासून इथं हे अंतर घेतलं 3.5 इंच आणि इथं घेतलं 3 इंच. त्याच्यानंतर मग हा टक्स किती इंचाचा घ्यायचा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करून हा टक्स आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. वरच्या बाजूला 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं हा आकार बरोबर अशा पद्धतीने इथं तिरकस जाऊ द्यायचा आहे. तर इथं हे अंतर आपण 2.5 इंच घेतलं, मग ते इथं आपल्याला वाढवायचं नाही का, तर ते इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर इथं हे अंतर घेतलं मी 1.5 इंच वाढवून घेतलं, कारण आपण हा टक्स जेव्हा देऊ तेव्हा इथं आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे म्हणून मी इथं हे अंतर 1.5 इंच वाढवून घ्यायचं. आपण मागची साईड जशीच्या तशी कॉपी करून घेतली, तर आपण इथं कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, परंतु मागच्या साईडला 1 इंचाचा टक्स साठी 1 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण इथं पकडलेलं आहे. तर त्याच्यासाठी ते 1 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच अशा पद्धतीने हे 2.5 इंच अंतर होतं. जर का तुम्हाला तसं मोजता येत नसेल तर हा टक्स बरोबर अशा पद्धतीने इथं ठेवायचा. अशा पद्धतीने ठेवून कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे मोजून घ्यायचं. तर 6.5 इंच आय हुकचं अंतर सोडून पुढे 6.5 इंच अशा पद्धतीने मोजून आणि त्याच्या पुढे 1.5 इंच अंतर हे, तर बघू शकतात अगदी परफेक्ट आलेलं आहे. इथं हे आले कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हा 2.5 इंचाचा टक्स इथं आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर इथं ह्या 1.5 इंच अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे, तर ते इथं आपल्याला तिरकस इथं जोडून द्यायचं आणि इथून हे अंतर किती आहे तेच इथं आपल्याला मोजून घ्यायचं. अंतर किती आहे, तर हे आहे 5.5 इंच. तर हे अंतर आहे 5 इंच आणि इंची टेपच्या 3 लाईन इतकं 5.5 इंचाला कमी आहे. तेच अंतर इथं आपल्याला मोजून घ्यायचं. तुमचं जे काही अंतर असेल कमी किंवा जास्त सुद्धा असू शकतं, तर तेच तुम्ही इथं मोजून घ्यायचं. तर अशा पद्धतीने इथे मी खूण करून घेतली. त्याच्यानंतर हे 1.5 इंच अंतर आपल्याला पकडायचं नाही. इथं आपल्याला अर्धा इंचावरती पॉइंट दिला. मागच्या साईडला आपण हे 1.5 इंच अंतर आपण जेव्हा हा टक्स देतो तेव्हा खालच्या बाजूला अंतर कमी होऊ नये त्याच्यासाठी वाढवून घेतलेलं आहे. तर मागच्या साईडला आपण इथं अर्धा इंच तिरकस केलं ते पकडायचं आहे. आता
तर तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल. मागची साईड जशीच्या तशी कॉपी केली. पुढच्या मुंड्याचा शेप अर्धा इंचावरती दिला. गळा आपला जो काही गळ्याची खोली असेल ती देऊन घेतली. त्याच्यानंतर इथं हे अंतर घेतलं 3.5 इंच आणि खाली ही रेषा सरळ न जाऊ देता तिरकत जाण्यासाठी इथं हे अंतर घेतलं 3 इंच. त्याच्यानंतर हा टक्स घेतला 2.5 इंचाचा आणि हे अंतर आपण मोजून आणि सारखा पॉइंट घेऊन हे अंतर मोजून आणि तेच अंतर इथं बरोबर खूण करून घेतली. खालच्या बाजूला 1.5 इंच अंतर वाढवून घेतलं आणि आयोगसाठी 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घेतलं. या टक्ससाठी अर्धा किंवा 1.5 इंच इतकं शिलाई मार्जिन लागेल ते इथं वाढवून घेतलं आणि अशा पद्धतीने ही प्रिन्सेस कट ब्लाउजची अगदी सोप्या पद्धतीत कटिंग करून घेतली. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. बाही कटिंगसाठी आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता.